गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात सर्व. सो वेलकम टू माय टुडेज न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग आहे की आम्ही निघालो आहोत कोल्हापूरला ज्योतिबा दर्शनासाठी. ज्योतिबा आणि महालक्ष्मी आईचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आज निघालो. सो आता मी लवकरच निघालेलो आहे, कारण मग परत तिकडे डोंगरावरती किती गर्दी असेल माहीत नाही. आम्ही बेबीला घेऊन चाललो आहे, सो त्याच्यामुळे आम्ही लवकरचा जो प्लॅन केला आहे. आता वाजले सकाळचे 6. तुम्ही बघू शकता गावाकडचं वातावरण किती छान आहे. हा ब्युटिफुल सनराईजचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. एकदम खूप छान वातावरण आहे, खूप प्रसन्न वाटतं इकडे. इकडे पप्पा चुलीवरती पाणी गरम करत आहेत आंघोळीसाठी. एक गावाकडची ही वेगळीच मजा असते. थंड वातावरण आहे इथे, भारी वाटतं इकडे. म्हणजे आपण राऊंडला वगैरे जर बाहेर गेलो तर असं थंड हवेमध्ये असं आपल्याला भेटत नाही सिटीमध्ये. जे गावाला भेटतं ते ओव्हरऑल खूप छान वाटतं इकडे. आता आम्ही थोड्याच टायमामध्ये आता निघू जाण्यासाठी. तर इकडून कदाचित आम्हाला एक 3 तास तरी लागतात ज्योतिबा डोंगरवरती पोचायला. 3 तास तर आम्ही जसं मुंबईला येताना हॉल्ट घेत आलो, मुंबईवरून येताना तसंच आम्ही इकडे पण हॉल्ट घेतच जाऊ, कारण बाळ पण आहे सोबत आमच्या. आणि त्यांना कसं अजून ऐश्वर्याला पण लाँग जर्नीची एवढी जास्त सवय नाही आहे. सो आम्ही जाताना हा एकदम हॉल्ट घेतच जाणार आहोत. पण बघूया तिकडे, आता आम्हाला फक्त गर्दी नाही भेटली पाहिजे. चला गाईज, आता आम्ही निघत आहोत कोल्हापूरसाठी. आता 9 वाजलेत. एक 12:30पर्यंत आम्ही पोचू तिकडे डोंगरावरती. तिकडे गर्दी किती आहे माहीत नाही, कदाचित नसावी जास्त, बट बघूया. आता आम्ही जर्नी स्टार्ट करत आहोत. तर बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. कोल्हापूरला जाताना पण आज रोड आम्हाला मोकळा भेटलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे पण आता सुसाट निघालेलो आहे. फायनली आम्ही ज्योतिबा डोंगरवरती पोचलेलो आहे. इथे म्हणावी अशी आज गर्दी नाही आहे, कारण आम्ही आज गुरुवारी आलेलो आहे. ही बघा माझी कारभारी, दमले खूप 3 तासाचा प्रवास करून. इकडे आजी आजोबा त्यांच्या नातवंडांना घेऊन देवदर्शन करत आहेत. खूप एक्सायटेड आहेत ते पण. छान वाटत आहे खूप आज आम्हाला इथे, प्रसन्न एकदम. हे आमच्या बेबीचं देवदर्शन चालू आहे. गुलाल खोबरं इथे उधळण्याची जी मजा असते, त्यात जे एक सुख असतं ते कशातच नाही आहे. मनाला एकदम शांतता वाटते, प्रसन्न वाटतं. सर्व चिंता वगैरे सर्व विसरून आपण इथे देवाच्या घोषणात मग्न होऊन जातो. चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. खूप दिवसांपासून आमचं चालूच होतं की आम्हाला देवदर्शनासाठी जायचं आहे कोल्हापूरला, पण नियोजनच करता येत नव्हतं. काही ना काहीतरी काम निघायचं, त्यामुळे राहून जात होतं. सो आता आम्ही गावी आलेलो आहे, त्यामुळे मग आम्ही पहिला आल्या आमचा प्लॅन आम्ही हाच एक्झिक्यूट केलेला आहे की आम्हाला कोल्हापूरला पहिलं जायचं आहे. मग बाकीचे काही जे प्लॅन असतील ते सर्व नंतर करू. त्यामुळे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही कोल्हापूरला आलेलो आहे. आणि आम्हाला आज गर्दी पण नाही भेटली, त्यामुळे आमचं दर्शन पण खूप लवकर झालं. चला, आता सासूबाई आणि सुनबाई दोघींची थोडीशी शॉपिंग चाललेली आहे. त्यांना काय काय हवं ते खरेदी करत आहेत दोघी. आणि आता आम्ही निघालो आहोत यमाईच्या दर्शनाला. ज्योतिबा आणि यमाईचं दर्शन करून आम्ही महालक्ष्मी दर्शनाला निघू. इथे पण फार गर्दी दिसत नाही आहे, इथेही पटकन दर्शन होईल.
आणि आता आम्ही निघालो आहोत थोडंसं पेटपूजा करायला. खूप भूक लागलेली आहे. सो आम्ही हॉटेल राजवाडा इथे आम्ही हॉल्ट घेतलेला आहे. इथे जेवण वगैरे करू आणि मग आम्ही पुढे महालक्ष्मी दर्शनासाठी निघू. आता 3 वाजल्यामुळे सगळ्यांनाच खूप भूक लागलेली आहे. आता इथे बघू, आता इथे व्हेजमध्ये काय भेटतं आहे. हॉटेल तर छान आहे आतमधून. आणि आता फायनली आम्ही पोचलो आहे महालक्ष्मी मंदिराजवळ. इथे ऐश्वर्या आता ओटी वगैरे घेत आहे देवीची ओटी भरण्यासाठी. इथे पण आज क्राऊड नाही आहे. आजीने तिच्या बाळाला घेतलेला आहे. खूप वर्षानंतर मी पण आलेलो आहे इकडे दर्शनासाठी. मी ऐश्वर्या पहिल्यांदाच येत आहे इथे. छान वाटतंय. हा, इथे थोडीफार गर्दी दिसत आहे. महालक्ष्मीचं दर्शन आमचं झालेलं आहे. लाईन पटापट पुढे सरकत होती, त्याच्यामुळे जास्त उशीर नाही झाला. अर्ध्या तासात आमचं दर्शन झालं. आजचं आमचं कोल्हापूरचं ज्योतिबा आणि महालक्ष्मीचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. कामाच्या धावपळीमध्ये कधी कधी फॅमिलीला टाईम देता येत नाही. आज आम्ही फुल फॅमिली एकत्र टाईम स्पेंड केला, देवदर्शन केलं. त्यामुळे आम्हाला खरंच खूप छान वाटलं, सर्वांना प्रसन्न वाटलं. सो आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब